आज आपण मराठी विषयामध्ये जी कादंबरी अभ्यासत आहोत त्या कादंबरीची स्वाध्यायकृती आपण अभ्यासत आहोत. त्याचा पुढील भाग बघणार आहोत. तिसरा, मराठी कादंबरीचे नवे स्थित्यांत. हरिभाऊ वामन मल्हार आणि केतकर यांच्या कादंबरी लेखनापेक्षा निराळ्या प्रेरणेने आणि निराळ्या वळणाने मराठी कादंबरीचा प्रवास सुरू झाला. तो प्रामुख्याने प्रा. ना. सी. फडके यांच्या लेखनामुळे. या कालखंडातील कादंबरी लेखनावर या ना त्या रीतीने प्राचार्य फडके यांच्या कादंबरीवर लेखनाचा प्रभाव आहे. कथानकाची रेखीव गुंफण वर्णनातून आणि संवादातून पात्रे सजीव करण्याची रीत, कादंबरी चित्तवेधक व्हावी म्हणून योजलेली प्रसन्न व प्रवाही भाषाशैली आणि तरुण मनाला मोहवील अशी प्रणय चित्रण इत्यादी त्यांच्या कादंबरीची लेखनाची विशेष असे आहे. अनेक मराठी कादंबऱ्यांसाठी आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सुखसीन वाचकाला सुखाविणारे रोचक प्रणय कथा लिहिल्या. या कादंबरीवर फडके प्रणीत कादंबरीची दाट छाया होती. असे असले तरी काही कादंबरीकार वेगळ्या वळणाने लिहिलेले होते. त्यातील पु. ल. देशपांडे हे एक होते. संकुचित व्यक्तिनिष्ठ जीवनाचे बांध फोडून विशाल सामाजिक जीवनात पदार्पण करणारे तरुण या कालखंडातील कादंबरीत आढळले आहे. पुढे ना. सी. फडके यांची विविध आणि विपुल लेखन केलेले आहे. वि. स. खांडेकर यांनी हृदयाची हाक, कांचनमृग, उल्का, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, सुखाचा शोध, पांढरे ढग आणि कौचवद अशा त्यांच्या 1942 पर्यंतच्या कादंबऱ्या आहेत. यात पांढरपेशा मध्यम वर्ग हा त्यांचा कुतूहलाचा विषय आहे. या वर्गाची सुखदुःखे, त्यांची स्वप्ने, आशा आकांक्षा, भ्रम पराभव, ग्रह आणि आग्रह यांचे चित्रण त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून केले. खांडेकरांची कादंबरी ही मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्त्वाची दिशा आहे. आता नवकादंबरीचा जन्म. 1950 नंतर नवकादंबरीचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे बरेचसे श्रेय पेंडसे यांना जाते. 1951 मध्ये गारंबीचा बापू ही कादंबरी स्पष्ट झालेली आहे. या कादंबरीमध्ये सळसळ करणारी सामाजिक राजकीय बुरख्याखालील प्रणय कथा असे जे रूप प्राप्त झालेले आहे ते पेंडशांच्या कादंबऱ्यांनी फार बदलून टाकले आहे. श्री गो. नि. दांडेकरांची कादंबरी लेखनामागे एक विशिष्ट भूमिका होती. कारखाने आणि उद्योगधंद्याच्या केंद्रीकरणाने माणसांचा ओघ शहराकडे वळला व खेडी ओस पडून चालली. यांचे दांडेकरांना दुःख होते. हे त्यांच्या पडघवली, माचीवरचा बुधा अशा कादंबरीतून दिसून येते. याच कालावधीचे व्यंकटेश माडगूळकरांचे लेखन वेगळी दिशा दिसते. त्यांनी ब. नगरवाडी ही एक प्रदेशाची व्यथा सांगणारी कादंबरी होय. 1960 मध्ये उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी एका दारिद्र्य स्त्रीची आपल्याला अस्वस्थ करणारी कहाणी सांगते. बा. भ. बोरकर यांची भाविन, सुभाष भेंडे यांची जोगीन, शंकर पाटील यांची टारफुला, रणजित देसाईंची बारी, राजस गवस यांची भंडारभोग या इतर कादंबऱ्या ग्रामीण जीवनासाठी अंतःस्तर दाखविणाऱ्या काही लक्षणीय कादंबऱ्या आहेत. कोंडुरा या चित्र खानोलकरांच्या कादंबरीचे जीवनाची अनाकलनीयता स्पष्ट केलेली आहे. आता भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या कादंबरीने मराठी कादंबरीला प्रचलित साच्यात धुडकावून लावलेला आहे. या कादंबरीच्या प्रकाशनाबरोबरच मराठी कादंबरी विश्वात एक आरपार नवे व्यस्तवादी जीवनदर्शन कलात्मकतेने अवतरलेले आणि त्यातून एक नवीन अस्तित्वभान आणि नवीन लेखन दिशा उत्कृष्ट झालेली आहे. यातला 5वा कादंबरी प्रकार आहे समकालीन कादंबरी. आता 1960 मध्ये दर्शकात सर्व तऱ्हेच्या कृतक प्रवृत्तीच्या झुगारून देण्याची आणि नाकारण्याची बंडखोर आणि प्रयोगशील वृत्ती निर्माण झालेली आणि चांगल्या प्रवृत्तीचा मार्ग मोकळा केलेला आहे. 1975 नंतरचे कादंबरीकार त्यामुळे
आत्मविश्वासाने वाटचाल करू लागले. वास्तवभिमुखता आणि विषय वैविध्य ही महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये याही कालखंडात दिसून येतात. 1975 नंतरचे वास्तव अतिशय झपाट्याने चाललेले आपल्याला दिसून येते. त्याच्या समाज जीवनावर होणाऱ्या परिणामाचे विलक्षण आहे. त्यांचे चित्रण कादंबरीत येते आणि येणे गरजेचेच आहे. आजच्या कादंबरीची जीवन दर्शनाची क्षमता वाढलेली आहे. आता मानवी जाळाचा शोध घेण्यास कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये गौरी देशपांडे, श्याम मोहन, रंगनाथ पठारे, सानिया, आशा बगे, सुभाष भेंडे, भारत सासाने इत्यादी सारख्या लेखकांचे वास्तव्य या कादंबरीच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून आलेले स्पष्ट होत आहे. अजूनही मराठी कादंबरीची मध्यवर्ती धारा प्रामुख्याने रोमॅन्टिक राहिलेली आहे. कादंबरी हा सामाजिक वास्तवाला सामोरा जाणारा समर्थ वाङ्मय प्रकार आहे. याचा समारोप एवढाच करू शकतो की अशा प्रकारे आज नावारूपास आलेल्या सामाजिक सर्वाधिक लोकप्रिय बनलेल्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या साहित्यिक प्रकारात ऐतिहासिक स्थित्यंतरे आली असल्यास स्पष्ट होते. प्रत्येक कालखंडात साहित्य विशिष्ट अशी प्रवृत्ती स्थिर झालेली आहे. त्याची पडसाद कादंबरी साहित्य प्रकारात पाहावयास मिळतात. या दृष्टीने कादंबरी या साहित्य प्रकारात झालेली ऐतिहासिक स्थित्यंतरे ही अतिशय महत्त्वाची ठरतात. त्यामुळे कादंबरी हा साहित्य प्रकार सामाजिक वास्तवाला सामोरे जाणारा एक समर्थ असा साहित्य प्रकार बनून असलेला निदर्शनास येतो. यामधला प्रश्न 5वा आहे, कादंबरी या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहे. त्यामध्ये त्यांनी कादंबरीचे प्रकार दिलेले आहे. आशय सौंदर्य, कालसापेक्षा, समाजासाठी कला, बोधात्मकता, क्रांतिप्रणवता, रंजकता आणि समारोप हे त्याची साहित्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. ते प्रकार आपण बघूयात. त्यामध्ये एक आहे आशय सौंदर्य. कादंबरी या साहित्य प्रकारातून विविध विषयासाठी मांडणी करण्यात येते. कादंबरीचा विस्तार कथेच्या तुलनेच्या अधिक असल्यामुळे लेखकास आपल्या व्यापक दृष्टिकोनातून आशय सौंदर्य अधिक उत्कृष्टपणे मांडण्यास वाव मिळतो. कादंबरी या साहित्य प्रकारात आशय सौंदर्याचे कादंबरीचे व कादंबरीकाराचे यशापयश अवलंबून असते. समकालीन समाजाला कादंबरीच्या माध्यमातून बोध देण्यासाठी लेखक आशय सौंदर्याचा विन्यास करत असतो. आता समकालीन समाजाला कादंबरीच्या माध्यमातून बोध देण्यासाठी लेखक आशय सौंदर्याचा विन्यास करत असतो. आता आशय सौंदर्यातून स्पष्ट करण्यात आलेले प्रत्येक विषय हा वाचकाच्या मनाचा ठाव घेणारा, आशय सौंदर्याचा वजनदार हा वाचकास खिळून ठेवणारा असा उपयुक्त असतो. दुसरं आहे कालसापेक्षता. कोणत्याही साहित्यातून समकालीन समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. त्या दृष्टीने कालसापेक्ष ही कादंबरी ही साहित्य प्रकाराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरते. कालसापेक्षतेमुळे समकालीन बाबींचा, ऐतिहासिक पुराव्यांचा अंदाज येतो. तसेच कादंबरी या साहित्य प्रकारात कालसापेक्षतेमुळे सहजता व सुगमता येत असल्याचे निदर्शनास येते. अशा या साहित्य प्रकारात तत्कालीन राजकीय घडामोडींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. कालसापेक्षतेमुळे लेखक या आपल्या साहित्यकृतीतून तत्कालीन सर्वच घडामोडींचा उल्लेख करीत असल्याने ही साहित्यकृती अधिकच प्रामाणिक आपल्याला वाटते. तिसरा त्याच्यामधला आहे समाजासाठी कला. साहित्य या समाजाचा प्रातिनिधिक नमुना असतो. प्रत्येक साहित्यातून लेखकाच्या आसपासच्या समाजाचा वृत्तांत लिहिला जातो. म्हणजेच कला ही सामाजिक आविष्कृत होते व समाजासाठी पुरस्कृत देखील होते. आता कादंबरी या साहित्य प्रकारात प्रामुख्याने लेखक समकालीन सामाजिक स्थिती, समाजजीवन, सामाजिक मान्यता, सामाजिक गुणदोष, लोकजीवन या सर्वस्व बाबींचा उहापोह करत असतो. अशा या समाजकृत समाजासाठी व समाजातील लोकांकडून लिहिलेल्या जाणाऱ्या कादंबरी या साहित्य प्रकारात समाजासाठी कला याची प्रचिती येते. आता कादंबरी या साहित्य कृतीतून चरित्र चित्रित करत असताना समाज जीवन वाचकाच्या अंतर्गत मनात कायम राहत असते. पुढील आहे बोधात्मकता.
बोधात्मकता ही कादंबरी या साहित्य प्रकाराचे अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरते. कादंबरीकार कादंबरीतून विविध विषय मांडून समाजाला त्यातून काहीतरी बोध देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा या कादंबरीमध्ये बंधुभाव, समता, स्वातंत्र्याची चळवळ इत्यादी बाबींचा विशेष पुरस्कार केला जातो. कादंबरीच्या साहाय्याने वाचकाचे मन संस्कारक्षम बनविण्याचा लेखकाचा मनास येतो. त्यामुळे समाजाचा योग्य बोध घ्यावा व समाजाला योग्य दिग्दर्शनी व्हावा अशा या मागचा उद्देश असतो. आता दिशनिर्देश म्हणजे योग्य असा मार्ग. त्यामुळे समाजातील कुविचार नष्ट होऊन समाजाला मांगल्याचा, चांगल्या विचारांचा आविष्कार करण्यास मदत होते. 5वा आहे क्रांती प्रणवता. तर कादंबरी या साहित्य प्रकारात क्रांती प्रणवता आढळून येते. प्रामुख्याने 1920 नंतर गांधीजींच्या विचारसरणीला अभिप्रेत अशी अहिंसावादाचा पुरस्कार करणाऱ्या कादंबऱ्या क्रांतिप्रवण आहेत. इथे या कादंबरीचा नाही, आपल्याला कादंबरीतून समाजात क्रांतीचे लोण पसरविले. त्या दृष्टीने या कादंबरीची परिणामकारकता अतिशय उत्कृष्ट अशी होती. अशा या क्रांतिप्रवणेतून अनेक क्रांतिकारी विचारधारांचा जन्म झाला. म्हणजेच कादंबरी या साहित्य प्रकार मनोरंजनाबरोबरच क्रांतिकारी विचारांच्या उत्कर्षाचेही उपयुक्त साधन बनले असल्याचे पाहावयास मिळते. 6वा आहे रंजकता. प्राचीन समाजात मनोरंजकता साहित्य निर्मिती केली जात असे व मनोरंजनाकरिताच साहित्याचे वाचन केले जात असे. त्या दृष्टीने मनोरंजन जे आहे ते एक उपयुक्त साधन म्हणून कादंबरी हा साहित्य प्रकार अत्याधिक नावारूपाला आलेला दिसून येतो. आता कादंबरी हा साहित्य प्रकार मनोरंजनात्मक अर्थबोध करविला जात असो. प्रस्थापित कादंबरी या साहित्य प्रकारास मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता समारोप किंवा शेवट एवढाच होईल की अशा प्रकारे कादंबरी हा साहित्य प्रकार बहुविध वैशिष्ट्यांची नटलेला आहे. सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांचा समावेश या साहित्य प्रकारात झाला असल्याचे निदर्शनास येते. वाचक मन या साहित्य प्रकारात अधिक प्रमाणात रमते. वाचकास मनोरंजनातून ज्ञान देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट व परिणामकारक असे उपकरण म्हणून कादंबरी हा साहित्य प्रकार विशेष महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारचा हा ज्या पाठाचा कादंबरी आहे, कादंबरी म्हणजे काय, तिचे विशिष्ट प्रकार आणि त्याची वाटचाल, हे सर्व भाग इथे याचा समावेश झालेला आहे. तुम्ही हा सर्व भाग व्यवस्थित वाचायचा आहे. कादंबरी म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य, त्याची वाटचाल, हे सर्व गोष्टी व्यवस्थित वाचून त्या अभ्यासाच्या आहेत. इथून पुढे आपण प्रकरण 2 रारंगढांग आणि त्यामध्ये आपण रारंगढांग या कादंबरीचा परिचय, लेखक परिचय व कादंबरीचा आशय आणि त्याचे असलेले पात्रांचा पात्रपरिचय आपण स्वाध्याय कृतीद्वारे पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.